गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, आज सकाळी सकाळी बघा एक गुड न्यूज आहे. आपला DJI ओस्मो ॲक्शन डिलिव्हरी झालेला आहे आपल्याला आणि आता त्याची टेस्टिंग आपण करायला चाललेलो आहेत. तर सकाळी आता एक शॉर्ट ट्रिप मारून येतो, जरासे राईड करून येतो थोडीशी. तर आता वाजले सकाळचे 7:30. एक अर्धा एक तासात रिटर्न यायचं आहे आपल्याला, कारण की आज आपल्या ट्रिपला राहिले 2 दिवस. त्याच्यामुळे फटाफट अजून कामं जी पेंडिंग आहेत ती करायची आहेत. तर चला जाऊया आता फटाफट. कनकने 360चा पण सेटअप केलेला आहे. तर चला आपली ट्रिप चालू करूया आता. लेट्स गो. सो आता आपण टिटवाळ्यावरनं निघालो आहे. रूट आपण अजून ठरवला नाही कुठे जायचं. गोवेलीकडे जाऊया, मे बी आपण डॅमवर जाऊया, नाहीतर बदलापूरकडे. तर आता पटेल मार्ट जवळ पोचलो आहे आणि हे आपलं शिव मंदिर टिटवाळ्याचं. टिटवाळ्यामध्ये पण आता रोडची कामं चालू आहेत खूप सारी. त्याच्यामुळे मंदिर परिसरात खूप ट्रॅफिक होते, कारण की एक साईड रोड खोदलेला असतो आणि एक साईडचा चालू असतो. त्याच्यामुळे 2 व्हीलरला पण कधी कधी प्रॉब्लेम होतो. आता मॉर्निंगला एवढं होणार नाही, पण सकाळी 9च्या नंतर खूप ट्रॅफिक होते टिटवाळ्याच्या बाहेर पडायला. तसे आता आपण लोकल असल्यामुळे आपल्याला रोड माहिती आहेत, पण बाकीचे जे भाविक आहेत, म्हणजे मंदिरला व्हिजिट करायला येतात, त्यांचे खूप हाल होतात. तर प्रशासनाला विनंती आहे की लवकर हे रोडची कामं करून घ्यावेत. बाकी जी बाहेरची असतील त्यांना थोडा वेळ लागला तरी चालेल, पण हे रोडची कामं नक्की गरजेची होती का, हे एक प्रश्न आहे. कारण की जे रोड आत्ताच 2-3 वर्षापूर्वी बनवलेले होते तेच खणलेत आणि त्याच्यातनं पाईपलाईन टाकतायत, ज्याची पाईपलाईन ऑलरेडी झालेली होती आणि काही ठिकाणी नव्हती. तिथे ठीक आहे, तिथे व्हायला पाहिजे डेव्हलपमेंट. बाकी बघा, आता मंदिर परिसरात आपण पोचलेलो आहोत. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हे बघा, तुम्हाला दाखवतो ना रोडचं हे एक काम आता हे झालेलं आहे त्याच्यामध्ये. आणि बघा आपला मंदिर गणपती बाप्पा. कोळीवाडा रेस्टॉरंट अँड बार आपला त्याच्याजवळ आता पोचलेलो आहोत. तर थोडंसं तिथे स्टॉप घेऊया आणि पुन्हा एकदा चेक करूया व्ह्यू वगैरे बरोबर येतो आहे का, कारण की फर्स्ट टाईमच आपला कॅमेरा आपण कनेक्ट करून बाहेर चाललो आहे. कालच आला आहे कॅमेरा. आणि आता हे बघा, हे आपलं हॉटेल आहे, पार्किंग आहे, बघू शकता. चला आता जाऊया आपण. आता आपलं असं ठरलं आहे का आपण बारवी डॅम जो आहे व्ह्यू तिकडे जाऊया. आणि मी शॉर्ट्सवरच आलो आहे, सकाळी वर गरम असतं. आणि भरपूर सारे हायवे पण टिटवाळ्याला कनेक्ट करत आहेत. म्हणजे जसं मेन म्हणजे समृद्धी हायवे आणि मुंबई वडोदरा हायवे हा आपल्याला सगळ्यात जवळ, म्हणजे मला वाटतं टिटवाळ्यालाच सगळ्यात जवळ असणार आहे मेन जे स्पॉट आहेत तिथून.
कारण की आता इथून आपण 3 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला गोवेली येणार. गोवेलीपासून 2 किलोमीटरवर आपल्याला एक एंट्री मिळते जी समृद्धी आणि मुंबई वडोदरा हायवे जो आहे त्या दोन्हीला पण कनेक्ट करतं. म्हणजे इथून आपण जाणार मग आमनेला इंटरचेंज आहे, तिथून तुम्ही आयदर समृद्धीला जावा नागपूर साईडला किंवा वडोदरा हायवे दिल्ली त्या हायवेला कनेक्ट व्हा. म्हणजे आपल्याला इथनं एंट्री मिळते, त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे खूप वेळ वाचतो. नाहीतर जसं कल्याण वगैरे जे लोक आहेत सिटीमधले, कल्याणचे असतील किंवा कुठले डोंबिवलीचे पण असतील, त्यांना आमनेला यायचं आहे आणि मग तिकडनं त्यांना कनेक्ट व्हायचं आहे. आणि आमने वगैरेला रोड यायला म्हणजे त्यांना कल्याणवरनं पण त्यांना 20-25 मिनटं लागणार. तर त्यापेक्षा आपलं हे बरं आहे, आपण 10 मिनटात हायवेला लागू आणि मग आपला पुढचा प्रवास करणार आहोत. आता हायवे पूर्ण चालू झाल्यानंतर आपण एक दिल्लीची ट्रिप पण करणार आहे 4 व्हीलरची. बाईक तर अलाउड नाही आहे, आपण बाईक चालवून झालेलं आहे, तुम्ही मागे बघितलं असेलच. आपण बाईक सायकल समृद्धीवर सगळं चालून झालं आहे आपलं. आणि समृद्धीला आपण खूप वेळा गेलेलो आहे. तर तुम्ही बघितलं असेल माझी जी महाकुंभची यात्रा होती त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल. प्लस नाशिकला शिर्डीला असे भरपूर वेळा झालेले आहेत आपल्या समृद्धीवरनं राईड. फक्त आपला आता दिल्ली हायवे राहिलेला आहे, तो पण आपण पुढून करू शकतो. मला वाटतं वसई विरारच्या पुढे चालू झालेला आहे तो, पण आता इकडे आपल्याकडे चालू नाही झाला, तर त्याच्यामुळे आपण तो पूर्ण झाला आपल्या इथून. मग तो वसई विरार झाला पुढे, नंतर आपल्याला बाहेर जरी काढलं तरी काय प्रॉब्लेम नाही, तर आपण तो ते करणार आहे. म्हणजे आपल्या इथनं मेन स्टार्ट करायचं आहे आपल्याला, तर ते चालू झालं की आपण करणार आहोत. फोन केला, त्याला सांगितलं असं असं प्रॉब्लेम आहे तुमच्या गाडीचा, तर ते एखादा जो सर्व्हिस प्रोव्हायडर असतो तो सॉरी बोलतो किंवा काय बोलतो, ठीक आहे सर मी बघतो किंवा काय अरेंज होतं का दुसरी गाडी किंवा काय असं, म्हणजे एक दिलासा देण्यासाठी तरी बोलू शकतो ना. पण त्यांचा तो बोलतो की तुम्ही पिकनिकला चालले आहेत की नुसत्या तक्रार करायला फोन करताय, तुम्ही पिकनिकला चालले आहेत पिकनिक करून घ्या, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे तो आमच्यावर दबाव टाकायला बघत होता, पण त्याला काय माहिती की बाबा किस्से पाला पडा आहे. आता गाडी आम्ही ट्रिपवरनं आल्यानंतर पोलीस स्टेशनला जमा केली आहे. आणि कारण की त्याचं असं म्हणणं आहे की तो पोलीस आमच्यावर कंप्लेंट करणार होता की आम्ही गाडी हे केली, गाडी चालवली आहे, पैसे देणार नाही वगैरे असं. तर आमचं त्याचं म्हणणं होतं की मेन म्हणजे आमचं पहिले म्हणणं होतं की आम्हाला गाडीच चेंज करून दे. मेन आम्ही उन्हाळ्यामध्ये पिकनिक काढली आहे, ते AC बसच्यामुळेच काढली आहे. नॉन AC आम्हाला काय येत नाही, आणि नॉन AC ती बस घेऊन पण जाऊ शकत नव्हतं, कारण की तिच्या ज्या ग्लास म्हणजे काचा होत्या त्या पॅकवाल्या होत्या, म्हणजे ओपनेबल काचा नव्हत्या. त्याच्यामुळे ते मग सफोकेशन व्हायचं. नाहीतर आम्ही नॉन AC करून घेतलं. तो बोलला असता की बाबा नॉन AC करून द्या, आम्ही नॉन AC चार्जचा पण विषय नव्हता इथे. प्रश्न हा होता की आमचे सगळे ACचेच मेंबर होते आमच्या घरामध्ये. म्हणजे जेवढी पण मेंबर होते त्याच्यामध्ये मला वाटतं एक फक्त मी असा होतो आणि माझी मम्मी आणि आमची एक ताई होती. ते तिघांनाच फक्त AC जमत नाही असे होते. बाकी सगळे ACवाले होते, फुल टाईम AC. म्हणजे एक ऑफिसमध्ये घरामध्ये ACमध्येच राहणारी माणसं अशी होती. त्याच्यामुळे मग त्यांना म्हणून आम्ही मेन तर AC बस केलेली. एनिवे आमची ट्रिप खूप चांगल्या प्रकारे सक्सेस झाली. सगळ्या ठिकाणी चांगलं दर्शन वगैरे झालं आणि काही ठिकाणी आम्ही मुखदर्शन घेतलं, जसं तुळजापूरला, पंढरपूरला. पण पंढरपूरला दर्शन एवढं छान झालं, म्हणजे मला आठवत नाही की मी आधी लहानपणी गेलो असेल, पण म्हणजे मला जेव्हापासून समजायला लागले तेव्हापासून मी पंढरपूरला कधी गेलो नव्हतो. पण म्हणजे माझं फर्स्ट टाईम आहे ते असं समजा. तर एवढं छान दर्शन झालं, 15 मिनटात मुखदर्शन झालं. पण ते पण असं नाही की म्हणजे साक्षात विठ्ठल भगवान समोर उभे होते असे समोर, आणि त्यांची मूर्ती पूर्ण दिसत होती. कारण की आतमध्ये पण गर्दी होती, पण ते ठीक मॅनेज करत होते आणि मूर्ती मला पूर्ण दिसत होती. आणि कमीत कमी 10 ते 15 सेकंद मी समोरच उभा होतो. ते जे बाकीचे त्यांचे सेवेकरी होते त्यांनी पण काय घाई केली नाही, कारण की मुखदर्शनला एवढी गर्दी नव्हती. आम्ही सकाळी लवकरच गेलेलो, तर त्याच्यामुळे खूप चांगलं दर्शन झालं. परत रखुमाई मंदिरला गेलो, तिथेही आम्हाला खूप चांगलं दर्शन मिळालं.
मंदिर नदीवर गेलो. नदीवर पण आमचं मस्तपैकी दर्शन झालं. आम्ही फोटो सेशन वगैरे केले. सोनाली आधी गेलेली, माझ्या पण आधी. ते 4 वाजताच गेलेले. ते दर्शन करून आले. मग ते पुन्हा आली. मग पुन्हा आम्ही मंदिर परिसरात गेलो. खूप छान वाटलं, म्हणजे प्रसन्न वाटलं. ती आणि थोडा वेळ परत गेले. म्हणजे 3-3:30लाच बाहेर आले ते लोक पूलमधनं. पण आपण गेलेलो पण मुलांच्याच सुट्ट्या चालू होतं, त्यांच्या एन्जॉयमेंटसाठीच गेलेलो. तर त्याला ट्रिप सक्सेस झाली. स्टॉप रेकॉर्डिंग. कारण आता पुढं आहे ना. आणि आता तुम्ही बघा 360 व्ह्यू मुरबाड हायवेचा. खरंच खूप छान रोड आहे. म्हणजे ते रोड बंपी पण नाही आहे. आपले जे मुरबाड आणि बदलापूरचे आमदार आहेत, किसन कथोरे साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोड झालेला आहे. आणि साहेबांचं कार्य तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. म्हणजे एकदम हा रोड म्हणजे सिमेंटमधला हा, मला वाटतं आपल्या जवळपासच्या एरियामधला कल्याण वगैरे या ज्या एरिया आहे त्याच्यामध्ये हा सगळ्यात छानवाला रोड असेल, सिमेंट कॉन्क्रीटवाला. कारण की समृद्धी हायवे वगैरे तुम्ही बघितलं, दाम माझा वाचतो तो, गाडी उडते काय. आणि मी आता जे सोलापूर हायवे किंवा या साईडला जे गेलो होतो ना आता ट्रिपमध्ये, तुळजापूर वगैरे, तिकडे पण कॉन्क्रीट रोड आहेत. पण तिकडे पण खूप छान अशी क्वालिटी आहे रोडची. तर आता आपल्याला इथून पुढून राईट घ्यायचा आहे. चला, राटोली बरोबर, बदलापूर. नदी बघा आणि आटलेलं आहे, पण आंघोळ वगैरे करण्यासाठी छान आहे. दगड वगैरे आहेत. नेचर बघा कसं, म्हणजे दोन्ही साईडला झाडं आहेत. मस्त एकदम थंड वाटतंय. चहा पाण्याची सोय पण आहे इकडे जवळपास. लेट्स गो. चला थोडासा आता ॲडव्हेंचर करूया. बघा रोड कसा आहे. आता आपल्याला हा एक काहीतरी 1 किलोमीटरचा पॅच आहे. पुढून पण रोड आहे, पण हा थोडासा ॲडव्हेंचरस रोड आहे. आपण इकडनं जाणार आहोत. भाई आपण ॲडव्हेंचर रायडरच आहे. सो पुढेच्या आपले जे राईड असणार आहेत ते आता याच्यापेक्षा पण ॲडव्हेंचरच असणार आहे. डेंजर असे रोड असणार आहेत व्हॅलीमधून आणि याच्यामधून 600 मीटर तक. हां, तर मी तुम्हाला बोलवतो पुढच्या राईडबद्दल. तर पुढची माझी जी राईड आहे एक ती आहे
मुंबईवरनं सिमला दिल्ली आपल्याला फ्लाईटने जायचं आहे. दिल्लीवरनं आपल्याला गाडी 4 व्हीलर घ्यायची आहे, रेंटल कार. आणि ती घेतल्यानंतर आपल्याला मग तिथून पुढचा प्रवास करायचा आहे. सिमला, कुफरी आणि जीबी, तीर्थन व्हॅली आणि मग बॅक टू अगेन दिल्ली. तर एकदम सिनिक रूट आहे आणि खूप नॅरो रोड्स वगैरे असणार आहेत तिथे. मेन म्हणजे आपल्याला शिमलाची ट्रॅफिक अवॉइड करायची आहे. तर त्याबद्दल आम्ही शिमलाला जो फिरणार आहे ना, तो मे बी तिकडच्या टॅक्सीने वगैरे फिरणार. आम्ही गाडी पार्क करणार आणि हे करणार, कारण की कसं आपल्याकडे वेळ कमी आहे त्या तिकडे. आणि त्याच्यानंतर जीबी वगैरेला जर काय एवढं ट्रॅफिकची समस्या नसणार. ट्रॅफिकची असते तिकडे समस्या, पण तिकडे जो फिरणं आहे ते तर आपल्याला बाय वॉकच करायचं आहे, कारण की ते व्हॅली आणि याच्यामध्ये म्हणजे ट्रेकच आहेत मोस्टली तिकडे. सो त्याच्यामुळे आपली गाडी हॉटेलला पार्क करायची आणि आपण ट्रेकिंग वगैरे करायचं आहे. इकडे येतं नाही का स्टॉप रेकॉर्डिंग. आता आपण मेन रोडला लागलेलो आहोत. आतून आपल्याला गुगल मॅपने काढला आणि दोन्ही साईडला मस्त झाडं आहेत, त्याच्यामुळे ऊन लागत नाही आहे बिलकुल, पण उलट थंड वाटतं आहे वातावरण बेस. आणि जो आपण ज्या हायवेने आलो आता, मुरबाड हायवे, तिथे एक 4 व्हीलरच्या धडकीमध्ये म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये एक लेपर्डचा मृत्यू पण झाला. मे बी तोच असू शकतो जो इथे दिसलेला, तो तिकडे गेला असेल तर किंवा काय. पण म्हणजे गाडीवाल्या जीवन चुकी नसेल, अचानक समोर आला असेल तर तो तरी कसा कंट्रोल करणार. पण ते मला जंगली जाणार, त्यांना एवढं कुठं माहिती असतं कुठे स्टॉप घ्यायचा काय काय. बघा सांगून काहीतरी आपण करूया, इथूनच गाडी काढायला वरती. इथे आपण मला वाटतं इथनं चढायला पाहिजे गाडी. आता आला आहे कनक रिटर्न, त्याला पाठवलेलं पूर्ण कुठनं एंट्री आहे का बघून ये. कुठनं तर कुठनं एंट्री नाही आहे ते बघूया. आपली बाईक तर जाते का. तर इथून खाली तर नाही आहे. आता इथून खाली आपल्याला पाणी दिसतंय, तुम्ही बघू शकता. हा चालत जायचा रस्ता आहे. तर चला बघा, आता आपण आता चालत चाललो आहे. चाललो आहे. बघा गाडी तिथे वरती लावली ट्रेक करत. आणि इथे तुम्ही पाणी बघू शकता, कसा मस्त असं पाणी आहे डॅमचं. ही बघा नेचर्स DJI ॲक्शन 6 मधून नेचर बघा तुम्ही. निघूया आपण. आणि हा इकडनं आपण आलेलो हे बघा, या रोडवरनं. हा नॅरो रोड आहे ना, चालत येण्यासाठी. गाडी काय येत नाही इथून. पुढून त्या तिकडे ब्रिज आहे, तिथनं येऊ शकतो पुढे. पण आपण जरा हे बघायचा होता, हा व्ह्यू, हा स्पॉट बघायचा होता, त्याच्याकरता आपण आलेलो. आणि खरंच खूप छान आहे. फॅमिलीसोबत पण आले ना
तर टाईम स्पेंड करायला फोटोग्राफीसाठी एक नंबर स्पॉट आहे. चलो अभी चढ़ाई करना है. अरे हाँ, करवंद काढायची राहिली, सॉरी. थोडा करवंदा निकालेंगे अपन. हे बघा करवंद. दिसली का कशी मस्त नॅचरल. उतरायला काय वाटलं नाही, चढायला दम लागतोय. जास्त नसेल, मला वाटतं एक 300-400 मीटरच असेल, पण खतरनाक चढाई आहे. जाम दम लागतोय पूर्ण घामाला. तुम्ही बघा एक्सरसाइज होऊन गेली आजची. आता आम्ही डॅमवर चाललोय. डॅमवर नदीवरनं जाणार आता, पुलावरनं. आणि हा डॅमचा पूल आहे. गाडी काढली आम्ही आता डायरेक्ट हायवेला, नाही तर आम्हाला तसं एरंजाडवरनं फिरून यावं लागलं असतं. राहटोलीच्या थोड्या पुढनं बाईक येऊ शकते, 4 व्हीलर नाही. मला वाटतं पुढून काय असेल तर माहीत नाही, लोकल लोकांना माहिती असेल. पण आता आपली गाडी तर लागली आहे हायवेला. सो तर आता आपण मुंबई दिल्ली हायवेला आता लागलेलो आहोत. अजून हा ऑफिशियली चालू झाला नाही आहे, पण तर आपण मधूनच गाडी टाकली. तसं तर पूर्ण 4 व्हीलर असती तर आपल्याला फिरून यावं लागलं असतं एरंजाडवरनं. तर आता हा एक आपण शॉर्टकट मारलेला आहे. त्या ज्या गाड्या जाताना दिसत आहेत ना, तिथूनच पण आपल्याला तसं फिरून यावं लागलं असतं पूर्ण. तर हे एक बरं झालं, आपले एक 4-5 नाही 10 मिनटं वाचली, 10 मिनटाची ड्राईव्ह. सो आता आपल्याला क्रॉसिंग करायची आहे. आणि हा ओल्ड रोड आहे, धागाव मार्गे जो जातो ना रोड, तो रोड आहे. ज्या रिक्षा वगैरे येत आहेत ना, तुम्हाला दिसत असतील, तो जो जुना रोड आहे, जो आपण पहिले बदलापूरला वगैरे येण्यासाठी वापरायचो. खूप छान असा रोड आहे हा. आणि या रोडने मी पनवेलपर्यंत गेलेलो आहे. पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस माझा माईक चालू नव्हता, म्हणजे मी गोप्रो यूज करत होतो तेव्हा. आणि आत्ताच एक 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. सो त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की मग नवीन कॅमेराज घेऊया. 1000 सबस्क्रायबर पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण ड्रोन घेणार नाही आहे. तर मंडळी बघा, जरा हे मित्राला, तुमच्या भावाला हेल्प करा आणि सबस्क्राईब करा. फटाफट आपले सबस्क्रायबर वाढवा आणि आपल्या चॅनलवर मग तुम्हाला ड्रोन व्ह्यू पण बघायला मिळतील. घ्यायला आपण आत्ता पण घेऊ शकतो, पण नाही घ्यायचं आपल्याला. एक लक्ष ठेवायला पाहिजे की हे अचीव केल्यानंतरच आपण ते घ्यायचं आहे. म्हणजे एक प्राईजसारखं वाटतं, प्राईज आपल्याला मिळाल्यासारखं. आणि आपण जे काम करत आलो आहे तर त्याचं पण एक म्हणजे असं वाटतं की सार्थ झाल्यासारखं वाटतं ते काम. तुम्हाला आवडतं आहे असं वाटणार मला पण, की 5000 सबस्क्राईब झाल्यानंतर. तर आता 2000 तर आता आपलं 1500चा टप्पा तर आता आपण लवकरच गाठणार आहोत. पण मला असं म्हणायचं की तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, इंस्टाग्रामला. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की काही चेंजेस आहेत, काही चुका मी ज्या करतो आहे त्या नाही करायला पाहिजे, ते पण तुम्ही सांगा, कमेंट करा मला. आता आपण चाललो आहे बनेलीकडे. बनेलीला आपण उतरणार आहोत. आणि इथून पण होतं, इथून आपल्याला मग पुन्हा गोवेलीवरनं जावं लागलं असतं. तर म्हटलं त्याला जिथून आलो आता आपण जाताना पूर्ण रिंग रूट मारूया, म्हणजे तुम्हाला परत एखादा रस्ता रिपीट नाही होणार आहे. आणि तसंच आपण केलं. म्हणजे येताना आपण मंदिरवरनं आलो आणि आता जाताना आपण जाणार आहोत स्टेशनवरनं, टिटवाळा स्टेशनवरनं. आता बनेलीला पोचलो आहे आपण. तर इथूनच पुढे आपल्याला आता खाली उतरायचं आहे बनेलीकडे. बनेली
पुढे हे रेल्वेचं ओव्हरब्रिज बाकी आहे, त्याच्यामुळे नाही तर पुढचे याच्या पुढे पण रोड झालेला आहे. थोडंसं रेल्वेचा ओव्हरब्रिजच्यामुळे थोडंसं काम बाकी आहे. ते झाल्यानंतर हा रोड पूर्ण डायरेक्ट आमनेपर्यंत मग कनेक्ट होऊन जाईल. थोडे पॅचेस आहेत जे लाईट्सच्यामुळे, लाईटचे जे काय वायरी आहेत त्या खाली आहेत. खाली म्हणजे आता रोडवरती झाल्यामुळे त्या वायरी खाली वाटत आहेत. तर बघूया आता कधी होतं आहे. म्हणजे या पावसाळ्यापर्यंत मला वाटतं चालू होईल. एक या पुढच्या 2 महिन्यामध्ये चालू व्हायला पाहिजे हा पॅच. कारण की तुम्ही आता बघितलं बदलापूरपर्यंत तो पूर्ण रेडी आहे. पनवेलच्या इथे पण ऑलमोस्ट काही पॅचेसचं काम म्हणजे कॉन्क्रिटीकरण बाकी आहे. बाकी ब्रिज वगैरे सगळे ते झालेले आहेत. मोरबेपर्यंत तुम्ही गेलेलो आहे. टिटवाळा शहरामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता पुन्हा आपण टिटवाळामध्ये पोहोचलेलो आहोत. आलेलो आहे टिटवाळा स्टेशन परिसरात. इथे आधी आपला ब्रिज होता. आपल्या ट्रिपचा शेवट होतो आहे. आता मी पोहोचलो आहे निमकर नाक्यावर आणि आता हा आमचा फर्स्टच मोटो व्लॉग आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि काही चेंजेस असतील तर नक्की कळवा. आणि प्लीज व्लॉगला लाईक करा, शेअर करा आमच्या चॅनलला तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आता गाडी पार्क करतो आणि पुढच्या तयारीला लागतो. धन्यवाद.